नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज आहे पाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा, आता वाजले 6. तर मी 5 वाजता उठले होते. तर दारात सडा वगैरे टाकलाय, उरकलं झाडून वगैरे, भांडे, आंघोळ वगैरे झाली. आता स्वयंपाक करायला डाळ टाकायची. तर हे बघा, डाळ मी काढून घेतली, चहा वगैरे झाला. आता डाळ शिजायला टाकते आणि आटा लावून घेते. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, स्कॅप करू नका. आवडलं तर लाईक करायचं, नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता साक्षी चालली आंघोळीला आणि समर्थ झोपलेच आहे, त्याला उठवते. तर आता पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा. तरी बघा, कढी राहिली होती करायची, थोडी कढी करून घेतलेली आहे. हे बघा, होतं भरलेले आहेत मी. तांदूळ काय दुकान उघडलं नाही, त्यामुळे मी शाळेत आणलाय. कारण लेकर आता भुकेले, निवड खाली दिल्याशिवाय जेवायला पण देत येत नाही. त्यामुळं आता 9 वाजले पण दुकान उघडलं नाही. 10-10:30 वाजता उघडते दुकानं. त्यामुळे मी आता शेवायचं भात ठेवलेला आहे. तर आता मी उद्या ठेवते, जेवायला लेकरांनी देते. लेकरं दम खात नाही. तर हे बघा मित्रांनो,
तरी बघा मित्रांनो, देवाला निवेदन ठेवलेत. की आता गुढीचा राहिला एक, गुढीला ठेवायचा. आणि ही 3 हे 2 माझ्या आजीला ठेवत असते मी, आजीला आणि आईला. तर ही 3 वरती नेऊन ठेवायचे आहेत. तर आता मी निवेदन ठेवून घेते. तर बघा, मी प्रत्येक सणाला मी माझ्या आजीला आणि माझ्या दोन्ही आईला पण ठेवत असते मी निवेदन. तर कोणताच सण असं मी चुकवत नाही की प्रत्येक सणाला मी ठेवतच असते. बघा चालले आता वरती ठेवून येते. तर आधी गुढीला ठेवते, देवाऱ्यावर ठेवले आता गुढीला ठेवते, मग वरती जाते. कारण इथे खाली नाही ठेवता येत, कारण कुत्रे वगैरे येतात. स्लॅपवर जाऊन ठेवून येते मी. हे बघा मी तिकडं खाली खाली यायचं दे तिकडं. तरी माझ्या आजीला जिलेबी आवडत होती आणि आईला पण, त्यामुळे मी जिलेबी पण अशी ठेवत असते. जे कर हां, जे कर तू, जे कर हां.